नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. लोटे एमआयडीसी मधील खराब रस्त्यांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे एरियल फोटोग्राफी सारखं पाहतो वैभव खेडेकरांचा टोला. ईद ए मिलाद निमित्त भाजपकडून मुस्लिम बांधवांना पाणी बॉटल वाटप. खेडमध्ये सामाजिक एकात्मकतेचा संदेश. रत्नागिरीत ईद ए मिलाद उन नबी उत्साहात साजरी. शहरातून 2 भव्य मिरवणुका. दहीहंडी गणपती नवरात्र उत्सवाला यंदा वेगळं स्वरूप. भाजपच्या माध्यमातून उत्सव अधिक जल्लोषात साजरे करणार वैभव खेडेकर. सविस्तर वृत्त. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीला भेट देत येथील खराब रस्त्यांची पाहणी केली. एमआयडीसीतील विविध समस्या तसेच संबंधित प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे लोटे एमआयडीसी मध्ये आले होते. यावेळी त्यांनी एमआयडीसी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरावस्था, खड्डे आणि वाहतुकीला निर्माण होणाऱ्या अडचणींची त्यांनी माहिती घेतली. लोटे एमआयडीसीच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करताना स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी भर दिला. एमआयडीसीतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे लोटे एमआयडीसीतील रस्त्यांसह अन्य प्रलंबित समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आम्ही एरियल फोटोग्राफी सारखं पाहतो असा टोला खेडेकर यांनी लगावला. आज सगळं गेलं आणि आता ते येत आहेत, मात्र त्यांच्या हाताला काही लागणार नाही असा दावा करत खेडेकर यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची खिल्ली उडवली. या दौऱ्यातून कोणताही ठोस राजकीय निष्कर्ष निघणार नसून पक्षाची पुन्हा मोड बांधण्यासाठीच हा दौरा असल्याचं त्यांनी म्हटलं. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते सातत्याने सक्रिय आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वासही वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा धार आली असून आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा आहे तो मी कसा पाहतो तर मी वरून पाहतो. एरियल फोटोग्राफी सारखा मी पाहतो. मला वरून सगळं दिसतंय. ते त्यांचे बाबा मुख्यमंत्री असताना ते महामार्गासंदर्भात आले असते तर अधिक आनंद झाला असता. ते पर्यावरण मंत्री असताना उद्योजकांची चर्चा करणार असते तर अधिक आनंद झाला असता. पण हातातनं गेलं, तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती काही राहिलं नाही. या कोकणानं शिवसेनेला भरपूर दिलं, पण ह्यांच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कोकणाला काय दिलं तर काही दिलं नाही. आज सगळं गेलंय. त्याची मोठ बांधण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. मला वाटतं हायवेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. काय 5% राहिले ते देवाभाऊ पूर्ण करतील. त्यामुळे ह्या हायवे पाहणीत त्यांना काही हाताला लागणार नाही. एमआयडीसीकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्री आहेत, देवाभाऊ आहेत, रवींद्र भाऊ आहेत, आमचे नितेशजी आहेत, आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि हे सुनेत्रताई आहेत. हे सगळे लोक आमच्या कोकणाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कोकणामध्ये या एमआयडीसीकडे पंचतारांकित सुविधा देण्यासाठी ही सगळी मंडळी कटिबद्ध आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी इथं सुविधा होतील आणि कोकणचा जो बॅकलॉग आहे हा भरून निघेल. आता ह्या सगळ्याच दौऱ्यामध्ये मागच्या एक 15 दिवसापूर्वी त्यांचे काका माणगावला येऊन गेले. त्यांच्या हाताला काही लागलं नाही आणि इथून पुढे ते आता आमच्या लोट्यापर्यंत आलेत. त्यांच्या हातालाही काही लागणार नाही. आता भविष्यात कोण जे येतील त्यांच्याही हाताला काही लागणार नाही. त्यामुळे गेलेलं सगळं आपलं जे काही पुंजी आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी या कोकणाकडे येत आहेत. पण कोकणची जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कालखंडामध्ये त्यांना याचं उत्तर या ठिकाणी मिळेल. ईद ए मिलाद उन नबी निमित्त भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुस्लिम बांधवांना पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं.
सणाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमातून हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, शहर चिटणीस अनिकेत पवार यांच्यासह आदिल सरगुरो, साजिद रावल, सरफराज पांगारकर, हुसेन रिफाई, शमशुद्दीन खान, ओएस चौगुले आणि खेड तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्तानं शहरात उत्साहाचं वातावरण असताना भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सण उत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे माध्यम ठरावे या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या पुढाकारातून सण उत्सवाच्या निमित्तानं समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून ईद ए मिलादच्या निमित्तानं देण्यात आलेल्या या सामाजिक एकात्मकतेच्या संदेशाचं उपस्थितांकडून स्वागत करण्यात आलं. एकंदरीत ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्तानं खेडमध्ये भाजपच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि एकात्मकतेचा संदेश देण्यात आला. रत्नागिरी शहरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा पवित्र सण आज धार्मिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्तानं शहरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढण्यात आल्या. दोन्ही मिरवणुकांमध्ये मुस्लिम बांधवांचा उत्साह पाहायला मिळत होता. मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालं. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं यात सहभाग घेतला. हातात इस्लामिक ध्वज, अंगावर पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर उत्साही भाव घेऊन नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान दोन्ही मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत मिरवणुका शांततेत पार पडल्या. ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्तानं रत्नागिरी शहरात भक्ती, उत्साह आणि बंधुभावाचं वातावरण पाहायला मिळालं. गेली 30 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून उत्सवप्रिय व्यक्ती म्हणून प्रत्येक उपक्रम मनापासून आणि उत्साहानं करण्याचा माझा प्रयत्न राहिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खेडमध्ये फारसं अस्तित्व नसतानाही उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करता आलं. मात्र कालांतरानं पक्षातून बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पक्षानं मला पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आता भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं प्रतिपादन खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलं. दहीहंडी, गणपती आणि नवरात्र उत्सव हे आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यापूर्वीपेक्षा अधिक जल्लोषात साजरे केले जातील. यंदाच्या दहीहंडी उत्सवाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न असून गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात आकर्षक आरास आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं खेडेकर यांनी सांगितलं. दहीहंडीच्या माध्यमातून संस्कृतीचा ठेवा जपतानाच आधुनिकतेची खास धरली पाहिजे. दहीहंडीला क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाल्याने उंच मनोरे रचताना सहभागी गोविंदांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देणं आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या दहीहंडी उत्सवात शरीर सौष्ठव स्पर्धा, स्थानिक कलाकारांचे नृत्य आविष्कार तसेच एलईडीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव खेडवासियांसाठी वेगळ्या अनुभवाचा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यंदाच्या दहीहंडीचं प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये ठेवण्यात आलं असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक थराला 10,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. दरवर्षी खेडवासियांकडून उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो. यंदाही नागरिकांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला. पण यंदा प्रथमच भारतीय जनता पार्टी आणि राजभावी प्रतिष्ठान यांच्याकडनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जात आहे. काय सांगाल आणि कसं असेल नियोजन? बघा, गेली 30 वर्ष
मी राजकीय आणि सामाजिक प्रवाहामध्ये आहे आणि मी उत्सवप्रिय माणूस आहे. जे करायचं ते मनापासून आणि भरभरून करायचं. ज्या संघटनेचं काम करायचं त्याला जीव ओतून त्या संघटनेचं काम करायचा असा माझा प्रयत्न राहिलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इथं काही नसताना देखील एक लोकांच्या मनामध्ये एक आदराचं स्थान मी निर्माण केलं ह्या उत्सवांच्या माध्यमातून. कालांतरानं माझ्यावरती कारवाई झाली आणि मला पक्षातनं बाहेर केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश दिल्यानंतर साहजिकच माझं त्या संघटनेला वाढवण्याचं काम माझ्यावरती आहे. आणि माझा जो उत्सव आहे दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सव, हे सगळे उत्सव भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू राहतील आणि मागच्यापेक्षाही अधिक चांगल्या जल्लोषी वातावरणामध्ये इथे आपण उत्सव साजरे करू. गेल्या दहीहंडीचा उत्सव आपण पाहाल, एक वेगळ्या पद्धतीचा, एक वेगळ्या धाटणीचा हा उत्सव पाहायला मिळेल. गणपती उत्सव देखील त्याच पद्धतीचा असेल, वेगळे आरास असेल, वेगळा एक संदेश देण्याचा प्रयत्न असेल आणि कोकणात जो उत्सव असतो त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा माझा प्रयत्न या उत्सवांच्या माध्यमातून राहील. यंदाच्या दहीहंडीमध्ये काय आकर्षण असेल, काय विशेष असेल? बघा, दहीहंडी उत्सवातनं आपण संस्कृतीचा ठेवा लोकांसमोर देतो, पण आधुनिकतेशी कास पकडून हा दहीहंडी प्रकार हा म्हणजे स्पोर्ट्स प्रकारामध्ये, क्रीडा प्रकारामध्ये मोडल्यामुळे त्याला एक साहसी खेळाचा देखील दर्जा प्राप्त झालेला आहे. मग उंच मनोरे असताना जी कसरत करावी लागते त्याला सुरक्षिततेची जोड द्यावी आणि तो दहीहंडी उत्सव होताना या ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धा एका ठिकाणी आहे. आपल्या इथल्या स्थानिक कलाकारांच्या नृत्याचे देखील कार्यक्रम आहेत आणि आधुनिक LED माध्यमातून एक वेगळा तुम्हाला LED कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं एक वेगळं पण देण्याचा माझा मानस या ठिकाणी आहे. आणि यावर्षी या दहीहंडीचं जे बक्षीस आहे ते 1,11,111 रुपये आहे. त्याच पद्धतीनं घरांना देखील 10,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावलेलं आहे. असं रंगारंग कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल आणि खेडवासीय दरवर्षी या उत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाद देतात किंवा प्रतिसाद देतात. त्याच पद्धतीचा प्रतिसाद यावर्षी देखील असेल असा मला विश्वास आहे. खेडमध्ये मुंबई रत्नागिरी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरणे नाका येथील वारकरी मठासमोर गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनार कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह 2 महिला जखमी झाल्या असून त्यातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली. मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पेण येथून गणेश मूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वॅगनार कारनं धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वॅगनारची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेनं वळली, तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. या अपघातात टेम्पोमधून नेण्यात येत असलेल्या गणेश मूर्तींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वॅगनार मधून रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे प्रवास करत होते. तिघेही बदलापूरहून गणपतीपुळे येथे जात होते. अपघातानंतर तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केलाय. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसापासून भाजप कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर झळकणाऱ्या "साल्टी गेली तरी चालतील पण रुतबा कायम राहिला पाहिजे" या वाक्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी ठेवलेलं हे स्टेटस सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरतंय. याबाबत भाजप नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितलं, गेल्या 30 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना कोणताही उत्सव असो तो मनापासून आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहिलाय.
आमच्या कार्यकर्त्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणात पैसा नाही किंवा कोणीही श्रीमंत घराण्यातील नाही, मात्र लोकांसमोर एखादा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं उभा राहिला पाहिजे हा आमचा कायम प्रयत्न राहिलाय. या प्रयत्नांना नागरिकांनी वेळोवेळी भरभरून आर्थिक सहकार्य केलं आहे. प्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च केले, कर्जाऊ रक्कम घेतली, तर कधी उधार उसनवारी करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची भव्यता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवणं हा यामागचा उद्देश असल्याचं खेडेकर यांनी स्पष्ट केलं. साल्टी गेली तरी चालतील पण रुतबा कायम राहिला पाहिजे या स्टेटस मागे कार्यकर्त्यांची मानसिकता आणि उत्सव भव्य करण्याची जिद्द दडलेली आहे. याच भावनेनं भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले असून यंदाचा कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमापेक्षा कितीतरी पटीनं अधिक चांगला आणि भव्य होईल असा विश्वास वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसापासून आपल्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसची चर्चा मार्केटमध्ये जोरात आहे. साल्टी गेली चालती, रुतबा कमी झाला नाही पाहिजे. नक्की काय सांगाल त्याबद्दल? बघा, गेल्या 30 वर्षामध्ये आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे खिशामध्ये पैसे नाही किंवा आमच्या कोणी असा सधन कुटुंबातला नाही, परंतु एक उत्सव करायचा आणि लोकांसमोर एक चांगलं ठेवायचा असा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये लोकांनी आम्हाला भरभरून आर्थिक स्वरूपामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. प्रसंगी खिशातले पैसे टाकणे, प्रसंगी कर्जावर रक्कम घेणे, प्रसंगी उधार उसनवारी करणे आणि कार्यक्रम करणे हा आमचा मूळ उद्देश राहिलेला आहे. म्हणूनच आमचं जे स्टेटस आहे, साल्टी गेली तरी चालतील परंतु रुतबा कमी होता कामा नये, त्याच्यामागचा आमच्या कार्यकर्त्यांचा हा एक संदेश आहे. आणि त्याच पद्धतीने सगळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि निश्चित हा कार्यक्रम कितीतरी पटीने अधिक पटीने चांगला होईल. कोकणातील स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्वाचा जांभा चिरेखाण उद्योगासमोरील विविध अडचणींबाबत राज्यमंत्री योगीदादा कदम यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. उद्योगाला अनावश्यक प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागू नये यासाठी परवानगी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासोबतच परवाना, मुदत शुल्क, नूतनीकरण, उत्खनन आणि खनिज वाहतूक या संदर्भातील नियमांमध्ये आवश्यक सुलभीकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून प्राप्त प्रस्ताव आणि शिफारशींच्या आधारे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. स्थानिक परिस्थितीचा विचार करून जांभा चिरेखाण उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. याप्रसंगी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव उमेश राठोड, जांभा चिरेखाण उद्योग संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या लोटे MIDC दौऱ्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत उद्योगांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. लोटे MIDC मधील कोणताही प्रकल्प गुजरातसह इतरत्र जाणार नसल्याचा निर्वाळा लोटे MIDC चे अध्यक्ष राज आमरे आणि रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी दिला. लोटे MIDC मधील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही यावेळी उद्योजकांनी दिली. आदित्य ठाकरे यांच्या पाहणी दरम्यान लोटे MIDC मधील रस्ते, पायाभूत सुविधा आणि उद्योगांसमोरील विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. लोटे MIDCच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळत असून उद्योग टिकवून ठेवण्यासाठी आणि औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनासोबत सकारात्मक पद्धतीनं काम सुरू असल्याचं उद्योजकांनी स्पष्ट केलं. नेते आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब हे आज उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी इथं आले होते. अतिशय सकारात्मक भूमिकेतून त्यांनी आमच्याशी चर्चा केली. तुम्ही सर्व उद्योजक हे रोजगार देणारे आहात अशा प्रकारे आम्हाला आश्वस्त करून त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातली परिस्थिती त्यांना सांगितली
रत्नागिरी जिल्ह्यामधील उद्योगांसाठी आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी जे जे प्रयत्न केले त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. रत्नागिरीला आता विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळं दुप्पट किंवा तिप्पट वेगाने रत्नागिरीचा विकास होईल. कारण ज्या ज्या ठिकाणी विमानतळ झालं त्या त्या ठिकाणी GDP 3 पटीनं वाढला. आज सगळ्या विमानतळ झालेल्या ठिकाणांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर GDP मोठ्या प्रमाणावर वाढून पर्यटन आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना चांगली गती मिळेल. टाटाचं स्किल सेंटर रत्नागिरीत सुरू झालं आहे. या व्यतिरिक्त निवेंडी, राजापूरचं वाडी खुर्द, मंडणगड तालुक्यातील पाट, वाटत, झाडगाव अशा 6 ते 7 ठिकाणी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येत आहेत. त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्र्यांनी अतिशय वेगानं कामाला सुरुवात केली आहे आणि ह्या 6 औद्योगिक वसाहती पुढच्या वर्षभरात कार्यान्वित होतील आणि तिथे कंपन्यांना प्लॉट द्यायला सुरुवात होईल अशा प्रकारची आमच्या मनात आशा आहे. तिथे आहेत उपलब्ध, तरी आदित्य ठाकरे असं म्हणले की त्यांनी स्पेसिफिक घरटाचं नाव घेतलं. अशा काही कंपन्या बाहेर जातात काही. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्धी झालेली जी बातमी आहे त्याच्यामध्ये आपल्याच अध्यक्षांनी स्टेटमेंट दिलेली आहे की अशा समस्या आहेत म्हणून. आहे का विरोधात आहेत का? घरटा केमिकल्स बाहेर जाणार आहे अशी माझी तरी माहिती नाही आणि पेपरला बातमी आल्यावर मी घरटाच्या व्यवस्थापनाशी बोललेलो आहे आणि अशा घरटाचा कुठलाही प्रकल्प बाहेर जातोय अशी आमची तरी माहिती नाही आणि घरटाने इथे नाकारलेला आहे. विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नरेजी इगाते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. घेरापालगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रवीणजी प्रकाश चव्हाण यांची सलग 3ऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत गावकऱ्यांच्या एकमतानं हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामसभेच्या बैठकीला सरपंच सुधीर नाना कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी श्री चव्हाण यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय. तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवणं, गावातील वादविवाद सामोपचाराने सोडवणं आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची सलग 3 वर्ष बिनविरोध निवड होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल प्रवीण प्रकाश चव्हाण यांचं ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आलं असून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.